बघणार आहेत मेथड्स ऑफ हेल्थ एज्युकेशन. विच टाइप ऑफ मेथड यूज इन द हेल्थ एज्युकेशन. काय रिझन काय, कारण की आपण ह्या मेथड यूज करून सनी पीपल्सला कसं आपण हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करणार. आपण तर पहिले अगोदर प्रिन्सिपल्स बघितले, त्यानंतर आपण बघणार आहे मेथड्स. ओके, समजताय ना. प्रिन्सिपल्स किती होते कोणी सांगू शकतो टोटल? 12 होते. ओके, मेथड्स आता या ठिकाणी खूप सारे आहेत. फर्स्ट वन आहे इंडिव्हिज्युअल मेथड्स. Methods of individual, group method, interview, counseling, mini lecture, demonstration, discussion, group discussion, seminar workshop, role play, mass method, lecture, exhibitions. ओके, मेथड्स ऑफ हेल्थ एज्युकेशनचं काय माहिती का रिझन, म्हणजे की तुम्ही कोणत्या कोणत्या टाईप ऑफ मेथड्स यूज करून हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करू शकता. फर्स्ट वन आहे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू म्हणजे काय, आता मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांनी उद्या तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे रिगार्डिंग टू अवर हेल्थ एज्युकेशन. कोणता टॉपिक घ्यायचा आहे आपल्याला? डेंग्यू बद्दल आपण थोडंसं इंटरव्ह्यू तुमचा घेणार आहे. ओके, काउन्सिलिंग म्हणजे कसं, आता एक प्रेग्नंट मदर आहे, सो तुम्ही तिला कसं काउन्सिलिंग करणार, ओके, कसं तुम्ही हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करणार तिला, हे इम्पॉर्टंट आहे. मिनी लेक्चर म्हणजे काय की विदिन 5 मिनिटमध्ये पूर्ण टॉपिक एक्सप्लेन करणं. ओके, डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय, डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं ना मी तुम्हाला त्या दिवशी की एक स्टाफ नर्स आहे जे की कम्युनिटी व्हिजिट करते, हिस्ट्री कलेक्शन करते, डाटा कलेक्शन करते. तुम्ही केलं आहे ना तुम्ही कोणतरी. ओके, ते डिस्कशन्स जे आपण डिस्कशन करतो, ग्रुप डिस्कशन असतात. ओके, ते ग्रुप मेथडमध्ये कोणते कोणते आहेत? मिनी लेक्चर्स, डेमॉन्स्ट्रेशन, डिस्कशन. ओके, त्यानंतर आहे ग्रुप डिस्कशन. सेमिनार म्हणजे कसा, सेमिनार असतात मोठे मोठे सेमिनार 2-2 घंट्याची. ओके, ते वर्कशॉप्स म्हणजे कसं, जे मी करणार तेच तुम्हाला करायला लावणार परत रिटर्न. ओके, त्यानंतर सिम्पोजिझम. ओके, रोल प्ले म्हणजे कसा की आपण एक सॉन्गद्वारे आपण अवेअरनेस प्रोव्हाइड करतो. ओके, त्याला आपण रोल प्ले बोलतो. लेक्चर्स आणि एक्झिबिशन्स आपण हे या ठिकाणी आता बघू. इंडिव्हिज्युअल मेथड. ओके, इंडिव्हिज्युअल मेथड म्हणजे फर्स्ट वन आहे काउन्सिलिंग. ओके, इंटरव्ह्यू आपण बघू. फर्स्ट वन इंटरव्ह्यू या ठिकाणी बघू. इंटरव्ह्यू इज टू मीट अँड टॉक इच अदर अँड कलेक्ट इन्फॉर्मेशन्स अँड आयडियाज. Facial expression, gesture, body talk, eye contact, personal space, and the other non-verbal form should be equally important as a verbal responses. Okay, type of interview like that की various type of interview आहे त्यात, like structured interview, unstructured interview, formal interview, informal interview. फिफ्थ वन आहे in depth interview. ओके, in depth interview सांगतो. Procedure of interview like preparations for interview, decide the topic and the object of interview. आता मी तुम्हाला सांगणार आहे तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत. ओके, मग मी काय करणार, एक टॉपिक तुम्हाला सांगणार. ओके, कम्युनिकेबल डिसीज तुम्हाला सांगणार. आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरव्ह्यू काय, ऑब्जेक्टिव्ह मोटिव्स काय, कारण की तुम्हाला नॉलेज गेन झालं पाहिजे रिगार्डिंग टू आपल्या कम्युनिकेबल डिसीजवर. कलेक्ट सफिशियंट इन्फॉर्मेशन अबाउट द टॉपिक. मग तुम्ही काय करणार, प्रॉपरली सफिशियंट जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रॉपरली कलेक्ट करणार. डिसाइड द इंटरव्ह्यू, मग मी तुम्हाला सांगणार की उद्या तुमचे इंटरव्ह्यू घेणार आहेत. ओके, त्यानंतर डेव्हलप क्वेश्चनरी म्हणजे काय, क्वेश्चन्स मी फॉर्म करणार आहेत की तुम्हाला क्वेश्चन विचारणार इंटरव्ह्यूजमध्ये. ओके, डिसाइड प्लेस टाइम ऑफ इंटरव्ह्यू. ओके, आता टाइम प्लेस इंटरव्ह्यूचा डिसाईड करायचा आहे. टेक कन्सर्न बाय इंटरव्ह्यू. ओके, तुमच्याकडून मी परमिशन घेणार की तुम्ही या ठिकाणी ॲग्री आहे का, मग तुम्ही सगळे बोलणार की हां आम्ही ॲग्री आहे. ऑर्गनाइज अरेंजमेंट फॉर इंटरव्ह्यू. एक्झाम्पल रूम असेल, रूम अरेंजमेंट असेल, टी असेल, वॉटर असेल, इफ रिक्वायर्ड आणि स्टेशनरी और नोट डाऊन. ओके, हे इंटरव्ह्यूमध्ये करतात. ओके, ज्या ठिकाणी मोठे मोठे सेशन्स होतात ना, त्या ठिकाणी आपण पे करतो फीज वगैरे, सो त्या ठिकाणी हे वॉटर टी आपल्याला त्या ठिकाणी बेनिफिशियली ॲडिट भेटतं. ओके, बिगिनिंग ऑफ इंटरव्ह्यू. स्टॅब्लिश रॅपोर्ट विथ द इंटरव्ह्यू. मग तुम्ही मला ज्यावेळेला मी तुमचे इंटरव्ह्यू घेणार त्यावेळेला तुम्ही स्वतःबद्दल सांगणार, त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन करणार.
स्टेट द पर्पजेस अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंटरव्ह्यू त्या ठिकाणी होणार. ओके, अँड देअर रिस्पॉन्सिबिलिटी. मग त्या ठिकाणी आस्क क्वेश्चन्स फॉर पोलाइटली. तुम्ही क्वेश्चन्स कसे विचारणार की पोलाइटली विचारणार. पोलाइटली म्हणजे कसं? ओके, अजून ओरडू क्वेश्चन विचारणार का? ओके, लिसन केअरफुली अँड मेंटेन आय कॉन्टॅक्ट. ओके, ज्यावेळेला मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो तुम्ही खाली बघताय असं. ओके, हा मग इंटरव्ह्यूला काय वाटणार की हा पर्सन कॉन्फिडंट नाही त्याच्या आन्सरवर. ओके, प्रोव्हाइड इनफ टाइम फॉर अ थिंक अँड द रिस्पॉन्स. कीप इट द सब्जेक्ट अँड द कीप कंट्रोल द इंटरव्ह्यू. ओके, keep the interview like the healthy conversations rather than the making a quick question answer or the Q session. Avoid anything like disturbing the interview. Okay, तुम्हाला अवॉइड काय करायचं आहे? तुम्हाला नर्वसनेस त्या ठिकाणी कमी करायची आहे. ओके, लाईक तुम्ही जे थिंक करतायत तुम्ही ते थिंकिंग त्या ठिकाणी प्रॉपरली त्यांना विचारू शकतात. ओके, इंटरव्ह्यूला. ओके, त्यानंतर कन्क्लुजन अँड द सजेस्ट अँड रिपोर्ट. ओके, discuss with the interview to reach the conclusion and regarding the problem. Give suggestions according to need. Close interview in a friendly manner by the thanks and the grading. Make written report to the interview result. Okay, मग आता इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? त्या ठिकाणी रिझल्ट आणि डाटा प्रॉपरली भरायचा आहे की किती पर्सन ऑफ कॅन्डिडेट विल बी आले होते इंटरव्ह्यू देण्यासाठी. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट त्या ठिकाणी मेंटेन ठेवायचा आहे. ओके, ह्या टाईपमध्ये इंटरव्ह्यू होत असतात. ओके, हा फॉर्मल वे. आता आपण बघू काउन्सिलिंग. प्रोसिजर ऑफ काउन्सिलिंग लाईक रॅपोर्ट बिल्डिंग. ओके, आयडेंटिफाय क्लायंट नीड अ प्रॉब्लेम. ओके, द काउन्सिलर शुड बी हेल्प द क्लायंट इन अ फाइंडिंग वेज टू सॉल्व द प्रॉब्लेम बाय encouraging indecisions and develop problem solving strategy based on the situations. Maintaining patience, keep secret written follow up by the counseling, gather the family planning counseling. ओके, GAT गॅदर म्हणजे काय? ग्रीट द क्लायंट रिस्पेक्टफुली, आस्क देम टू अबाउट देअर फॅमिली प्लॅनिंग नीड्स, टेल देम अबाउट द डिफरंट कॉन्ट्रासेप्टिव्ह ऑप्शन्स अँड द मेथड्स, हेल्प देम टू मेक डिसिजन्स अबाउट द चॉईसेस ऑफ मेथड्स, एक्सप्लेन अँड द डेमॉन्स्ट्रेट हाऊ टू यूज ऑफ द मेथड. ओके, रिटर्न व्हिजिट अँड फॉलोअप. ओके, समजलं? ओके, त्यानंतर मी बघणार आहे ग्रुप मेथड. ग्रुप मेथड म्हणजे कोणते? मिनी लेक्चर्स. ओके, स्मॉल लेक्चर्स ठेवायचे, डेमॉन्स्ट्रेशन ठेवायचेत. ओके, ग्रुप मेथड म्हणजे मिनी लेक्चर्स. ओके, मिनी लेक्चर्स. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय की जे तुम्हाला मी शिकवणार क्लासमध्ये आणि त्यानंतर प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन करायचे. ग्रुप डिस्कशन म्हणजे कसं? सेमिनार्स. तुमचे 4 ग्रुप्स बनवणार, 4 ग्रुप्सवाल्यांना डिफरंट टॉपिक देणार. ओके, मी या ठिकाणी बसणार आणि त्या ग्रुपला माझ्या समोर बसणार आणि विचारणार की तुम्ही काय शिकले त्यातून. ओके, तसं. वर्कशॉप्स म्हणजे पपेट शो असतो. पपेट शो म्हणजे पपेट बनवतात. ओके, आता पपेट शो आहे, सो मी या ठिकाणी पपेट शो. ओके, आता पपेट शो आहे, पपेट शो मला या ठिकाणी तुम्हाला दाखवायचा. मग मी काय करणार? त्या ठिकाणी तुम्हाला अगोदर रिगार्डिंग द पपेट शो बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार. ओके, इंट्रोडक्शन प्रोव्हाइड करणार. ओके, पपेट शो आपण केव्हा यूज करतो? वर्कशॉप्समध्ये. का? कारण की जे स्मॉल चिल्ड्रन असतात त्यांना आपण पपेट शोद्वारे हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करू शकतो. ओके, सिम्पोसिझम म्हणजे काय माहिती तुम्हाला? समोर सांगतो. रोल प्ले तर माहिती असेल ना तुम्हाला? ओके, रोल प्ले म्हणजे काय की तुम्ही एक गाणं तयार करणार. ओके, एक रोल तयार करणार की अबे मुझे मच्छर ने काटा है सो मुझे डेंगू हो गया. आता हे तुम्ही एक असं मूवी सारखं बनवून त्यांना सांगताय रोल प्ले करून. म्हणजे हे काय होणार की त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड होणार. ओके, समोरच्या व्यक्तींना. मिनी लेक्चर्स बघा, छोटे लेक्चर्स आपण अरेंज करायचे फॉर द का? छोटा प्रोजेक्टर आहे. आता हे मिनी लेक्चर झाले. लॅक ऑफ नंबर ऑफ स्टुडंट प्रेझेंट असेल ते काय झालं? मिनी लेक्चर झाले आपल्यासाठी. समजलं ना? डिक्रीज द नंबर ऑफ ग्रुप असेल सो आपण त्याला काय बोलतो? मिनी लेक्चर्स. लेक्चर घेणं डिफरंट आहे. लेक्चर आहे का 2 to 3 आवर्स. हे मिनी लेक्चर किती मिनिट चालतं? फक्त 20 ते 30 मिनिट.
त्यानंतर डेमॉन्स्ट्रेशन्स लाईक प्रोसिजर नॉलेज, प्रोव्हाइडिंग नॉलेज अबाउट द स्किल्स. बोललो ना तुम्हाला स्किल्स बद्दल तुम्हाला नॉलेज प्रोव्हाइड करणार फॉर द डेव्हलपिंग तुमचा ॲटिट्यूड ऑफ द ग्रुप. ओके, ॲटिट्यूड किती टाईपचे असतात, गुड आणि बॅड. ओके, एक म्हणजे गुड म्हणजे कोणता, रिगार्डिंग टू आपल्या प्रोफेशन्स. ओके, बॅड म्हणजे कोणता, इंड्युरिंग लेक्चर्स तुम्ही झोपतात. ओके, हा कोणता ॲटिट्यूड आहे तुमचा, बॅड ॲटिट्यूड. ओके, त्यानंतर इट इज अ मिक्सचर ऑफ द थेरॉटिकल अँड प्रॅक्टिकल टीचिंग. त्यामध्ये तुमचं थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल इम्प्रुव्हमेंट असणार. ओके, डेमॉन्स्ट्रेशनमध्ये. सो त्यानंतर प्री डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय, तुम्हाला एक थेरी लेक्चर भेटणार. ॲक्च्युअल डेमॉन्स्ट्रेशन स्टेज त्या ठिकाणी म्हणजे की तुम्हाला प्रॉपरली डेमॉन्स्ट्रेशन त्या ठिकाणी करायला भेटणार. एंड ऑफ डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय, एंड ऑफ द प्रोसिजर. सिम्पल. ओके, समजलं ना, समजायलाच पाहिजे. रोल प्ले म्हणजे काय, रोल प्ले इज द मेथड ऑफ हेल्थ एज्युकेशन्स गिव्ह अ सिंगल अँड द शॉर्ट मेसेज टू ऑडियन्स थ्रू द ॲक्टिंग out imaginary characteristics in the stage. Role play is not a required written script rehearsal and the specialized stage like procedure of role play. Pre-role play stage, actual performance stage, end of the role play stage. अशा काय दिल्या, प्री रोल स्टेज म्हणजे तुम्ही प्रॉपरली प्रिपेअर असणार. तुम्हाला टोबॅको डे तुम्हाला अवेअरनेस करायचे फॉर द टोबॅको पासून प्रिव्हेन्शन करायचंय. ओके, पर्सनला सांगायचं तुम्ही टोबॅको अवॉइड करू शकता. ऍक्च्युअल परफॉर्मन्स म्हणजे काय, तुम्ही स्टार्ट कुठून करणार फॉर द टोबॅको डे साठी. ओके, मग तुम्ही त्या ठिकाणी एक सॉन्ग असेल, ओके, एक ऍक्टिंग असेल, ओके, एक सीन असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही मांडू शकता. ओके, त्यानंतर आहे एंड ऑफ द रोल प्ले. मग तो एंडिंग ऑफ पार्ट ऑफ द रोल प्ले म्हणजे काय होणार, कन्क्लुजन पार्ट ऑफ द रोल प्ले. ओके, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते की इमेज खाली. ओके, हे आमच्या हॉस्पिटलचं आहे खालचा प्लेस. त्या ठिकाणी काय आहे, सेम ग्रुप ऑफ कलर कोडिंग. ओके, मग त्या ठिकाणी रोल प्ले असा करणार, एक ऍक्टिंग लाईक दॅट. ओके, मग ते काय करणार, नंबर ऑफ पेपर त्या ठिकाणी जमा होणार आणि तुमचं त्या ठिकाणी रोल प्ले बघणार. ओके, ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, फेस टू फेस इंटरॅक्शन्स अमॉंग द पीपल्स. ग्रुप डिस्कशन, आता मी 4 ग्रुप बसवले आणि त्यांना मला सांगितलं तुम्ही डिस्कशन करा रिगार्डिंग टू न्यूमोनिया COPD. मग 2 वे कम्युनिकेशन होणार ना त्यांच्यामध्ये ग्रुपमध्ये. आता आपण हे बोलतो हे 1 वे कम्युनिकेशन्स आहे, 2 वे कम्युनिकेशन्स आहे का, नाही. पण ज्यावेळेला तुम्हाला पण नॉलेज आहे मला पण नॉलेज आहे, मग ते झालं 2 वे कम्युनिकेशन्स. ओके, ग्रुपची साईज किती पाहिजे, 6 to 12 मेंबर ऑफ द ग्रुप. ओके, डिपेंड ऑन देअर त्यांच्या सिच्युएशन नुसार. ओके, सो कम्युनिकेट विल ऑल द अदर फेस टू फेस टू रीच टू अ डिसिजन अँड अचीव अ कॉमन गोल. कॉमन गोल म्हणजे काय की तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे रिगार्डिंग टू न्यूमोनिया अँड COPD. समजलं. ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, जे तुम्ही बडबड करतात ना क्लासमध्ये त्यालाच आपण ग्रुप डिस्कशन बोलतो. पण ते कोणत्या करता तुम्ही, इनफॉर्मल वे. आपल्याला कोणती करायची आहे, फॉर्मल वे. समजलं ना, हे बघा हे झालं आपलं ग्रुप डिस्कशन्स. समजलं ना, या ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट प्रेझेंट आहे आणि टीचर काय करतात त्यांच्याकडून ग्रुप डिस्कशन करून घेतात. ओके, पॅनल डिस्कशन इट इज वन ऑफ द मेथड ऑफ ग्रुप टीचिंग. द पॅनल मेंबर विल बी अ ग्रुप expert, normally 3 or 4 person in a panel group मध्ये. Okay, so enter into questions and answer processing regarding to a specific topic of discussion. So the health educator can be managed to identify bright experts, so he can work as a coordinator to introduce topic and the expert and also help to conduct the discussions. Okay, like that याला बोलतो आपण पॅनल डिस्कशन्स. म्हणजे की 3 ते 4 लोक असणार बसलेले, ते इंट्रोड्यूस करून देणार आपल्याला एक टॉपिक बद्दल. ओके, आता आपल्याला टॉपिक दिलेला आहे, समजा कोणता टॉपिक घेतात, तुम्हाला कोणता टॉपिक माहिती आहे सांगा ना. ओके, त्याला आपण काय बोलतो, पॅनल डिस्कशन. म्हणजे काय, एकमेकांसोबत डिस्कस करणे रिगार्डिंग टू एक टॉपिक बद्दल.
नाही, बाकीचे सगळे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन देणार. की आता मी माझ्यासोबत 4 लोक डिस्कस करणार, बाकी तुम्ही बघणार की आमचं काय डिस्कशन चालू आहे. त्याला आपण बोलतो पॅनल डिस्कशन. ओके. ओके. Symposium. It is a series of speech on a selected subject. Each person or the expert present an aspect of subject briefly. In symposium, there are no discussion among themselves, the members, but in the end, the audience may be raise questions. Okay, the chairman make the comprehension summary at the end of the entire session. So advantages, it is interesting and the draw attention. Speakers can develop the teaching of finding information as well as the technique of the presentations. Participation of good get opportunity to learn from the concerned expert and the get up to date knowledge. Okay, so the development the habit of listening and the critical thinking. यामध्ये काय सिम्पोसिझम म्हणजे की एक पर्सन असणार आहे. आता मी सगळं तुम्हाला पूर्ण होल लेक्चरमध्ये शिकवणार, मग तुम्ही लास्टला मला क्वेश्चन विचारणार, त्याला आपण काय बोलतो सिम्पोसिझम. ओके. जी स्टँडअप कॉमेडी बघितली तुम्ही, स्टँडअप कॉमेडियन ते काय करणार, पूर्ण याच्यामध्ये बोलणार, फक्त तेच बोलणार, मग लास्टला विचारणार आपण बाकीच्यांना सुद्धा विचारू, असं आहेत ना. सेम तसं नंबर ऑफ पीपल त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. शॉर्ट ग्रुप नाही, लार्ज ग्रुप असतात त्या ठिकाणी प्रेझेंट, बघू शकता. आता वर्कशॉप बघू आपण. Workshop, it is a learn for practical experiences into the workshop. It consists of series meeting with the emphasis of individual work with the group or help of the consultant and the resources with the personally. So the total workshop may be divided into small group and each group will be choose a chairman and the recorder. Okay. So या ठिकाणी तुम्हाला बघा इमेज मध्ये बघताय की ट्रेनिंग गोल आयडिया स्किल्स वर्कशॉप. वाचा ना, समजलं. अरे वर्कशॉप म्हणजे काय की मला तुम्हाला या ठिकाणी एक चार्ट बनवायला सांगायचं आहे. हा तुमचा वर्कशॉप आहे, मग तू चार्ट बनवणार न्यूट्रिशनवर, तू चार्ट बनवणार एक डिसीज कंडिशनवर, तू चार्ट बनवणार ह्युमन अनाटॉमीवर. हा का तुमचा वर्कशॉप आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी एक लीडर चूज करणार की ज्या ठिकाणी तुम्हाला तो गायडन्स करणार, तुम्ही प्रॉपरली तो फॉलोअप करणार, त्याला आपण बोलतो वर्कशॉप. सिंपल आहे. Seminar, it is a different discipline meet to the deliberate on a particular field. The member of the participants of the seminar come together to exchange the view on the current problem, to share with the other their own problems, experiences and the new encounters experiments. ओके. असा सेमिनार म्हणजे काय, मी तुमचा सेमिनार घेतोय. ओके. मी तुमचा सेमिनार घेतोय रिगार्डिंग टू एक टॉपिक बद्दल. ओके. मग टीचर्स काय करणार, डिस्कस करणार रिगार्डिंग टू द एक टॉपिक बद्दल. ओके. तुका झाला आपला सेमिनार. समजलं ना. मास मेथड म्हणजे का लार्ज नंबर ऑफ heterogeneous group people are participate in the mass media of the health education. So there is a no way of two-way communications in the mass method. So health educations is the method of which we cover the diverse audience at a time. Like example of mass media like lectures, exhibitions. तुम्हाला माहिती आहे का एक्झिबिशन्स म्हणजे काय? एक्झिबिशन्स काय असतं? अजून लेक्चर्स म्हणजे काय की तुम्हाला खूप साऱ्या प्रमाणात नॉलेज आहे, मग तुम्ही काय करणार, ते नॉलेज एका ठिकाणी आणणार. ओके. मग त्या ठिकाणी मी लेक्चर घेणार. ओके. एक्झिबिशन घेणार फॉर अ सिस्टमॅटिक वे मध्ये. ओके. मग हे काय करणार, मी अपलोड करणार कुठेतरी, म्हणजे मास मीडिया. समजलं ना. कोण रीड करतो, रीड कर एकदा. The nurse should be consider the following point of the during health education to gain the confidence of people. है ना. Arouse the interest in the people about the good health. To motivate them to bring about the chances of
हॅबिटिझम अँड द हेल्दी लिव्हिंग्स. ओके, हॅबिट, गुड हॅबिट त्यांना प्रॉपरली आपल्याला करायची. टू डेव्हलप सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अमंग द पीपल टुवर्ड्स द गुड हेल्थ ऑफ द होल कम्युनिटी. म्हणजेच की तुम्हाला त्या ठिकाणी पीपल्स आहे, लाईक तुम्हाला त्या ठिकाणी गुड ऑफ हेल्थ मेंटेनन्स प्रोग्राम त्या ठिकाणी त्यांना सांगायचा आहे. ओके, कम्युनिटीमध्ये पीपल अवेअर करायचं आहे रिगार्डिंग टू हेल्थ. मोटिवेट और encourage them to use of health services cooperations filling select the subject matter according to the needs, use of appropriate audiovisual aids. म्हणजेच की ऑडिओ व्हिज्युअल एड्स म्हणजे काय, तुम्ही कोणत्या मेथड्स फॉलो करणार इन हेल्थ एज्युकेशन मध्ये ते इम्पॉर्टंट आहे. रोल प्ले करतात, मास मीडिया करतात, ओके, त्यानंतर लेक्चर मेथड करतात. ओके, ज्या पण आपण मेथड बघितलं त्यापैकी कोणती मेथड तुम्ही करतात फॉर द सफिशियंट असणार और अंडरस्टँडेबल असणार फॉर द कम्युनिटी पीपलसाठी. इट शुड बी प्लॅन अँड कंटिन्युअस अँड द इम्प्लिमेंटेशन्स बेस्ड डाउन ऑन द रिसोर्सेस. So nurses should be come forward and take sufficient participation in the cooperations of the government and the voluntary agencies essential for the health education. So effective communication should be maintained. सिंपल आहेत. रिसोर्सेस कोणते आपल्याकडे नॉलेज आहे, आपल्याकडे अजून प्रोजेक्ट्स आहे. ओके, आता मला COPD बोलायचं आहे, मग मी काय करणार, ऑडिओ व्हिज्युअल मार्क्स लाईक प्रोजेक्टर घेऊन सनी एज्युकेशन प्रोव्हाइड करणार, किंवा माझ्याकडे चार्ट्स अवेलेबल आहे, मग मी चार्ट्स घेऊन सनी त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार डायग्राम वगैरे करून. ओके, त्यानंतर नर्स काय करणार की पार्टिसिपेशन करणार इन गव्हर्नमेंट प्रोग्राम्समध्ये फॉर द ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. का, कारण की त्यांना पीपलला बेनिफिशियली हेल्पफुल झालं पाहिजे. ओके, हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम जे आहे त्यांचे सॉल्व्ह झाले पाहिजेत. ओके, आणि ती इफेक्टिव्ह कम्युनिकेशन्स त्या ठिकाणी मेंटेन पाहिजेत. म्हणजे कसं की प्रॉपरली कम्युनिकेट करायचं पर्सन सोबत कम्युनिटीच्या. ओके, त्यांना प्रॉपरली त्यांच्या ॲज पर नीडनुसार त्यांना आपण गायडन्स प्रोव्हाइड करायचं. ओके, सो ह्या ठिकाणी आपलं लेक्चर हे संपलेलं आहे. आपण बघितलं तर कोणत्या मेथड्स ऑफ हेल्थ एज्युकेशन, कोणत्या मेथड्स आहे, इंडिव्हिज्युअल आहे, ओके, मास मीडिया आहे, अजून सेमिनार मेथड, इंडिव्हिज्युअल मेथड, इंटरव्ह्यू मेथड, ओके, वर्कशॉप, अजून सिम्पोसिझम, ओके, रोल प्ले, अजून ग्रुप डिस्कशन, पॅनल डिस्कशन, एक्झिबिशन्स. ओके, हे या ठिकाणी मेथड्स ऑफ हेल्थ एज्युकेशन होते. सो हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे खूप. तुम्ही एक्झाममध्ये याचा स्टडी करू शकतात आणि चांगले मार्क घेऊ शकतात. एक्झामला 5 मार्कसाठी हा क्वेश्चन येतो, फिक्स म्हणजे फिक्स. ओके, सो स्टडी करा आणि चांगले मार्क घ्या. ओके, थँक्यू सो मच फॉर युअर